मनमाड बस स्थानक भूमिपूजन सोहळा संपन्न। उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण शहर म्हणून प्रसिद्ध असलेले मनमाड येथील बस स्थानक तब्बल 63 वर्षांनंतर जुने असून आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांच्या निधीतून सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून या बस स्थानकात बससाठी 8 प्लॅटफॉर्म, 7 गाळे अशी सुसज्ज नूतन इमारतीच्या कामाचे अंजुम कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद रसाळ, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान, युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, नगराध्यक्ष योगेश पाटील। कार्यक्रमाचे आयोजन मनमाड आगार व्यवस्थापक विक्रम नागरे, शशिकांत वाटाणे, कल्पेश कानडे, विजय शेळके, राजू कातकडे, अरुण सांगळे, जनार्दन सरोदे, दीपक सांगळे, हेमंत सोनवणे व इतर सर्व कर्मचारी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख, मनमाड।